नमस्कार, मी कैलास जांबुडे. परमात्मा एक यूट्यूब चॅनल नागबीडमध्ये आपला स्वागत आहे व मी माझ्या पत्नीचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करत आहे व मी माझ्या अल्पशा बुद्धीनुसार हा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझं लग्न 25/5/2022 ला झालं. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर माझी पत्नी ही प्रेग्नेंट राहिली, गरोदर राहिली. त्याच्यानंतर आम्ही भगवंताजवळ योग ठेवला की भगवंता, आम्ही ज्या डॉक्टरांकडे उपचारासाठी चाललो बाबा, त्या डॉक्टरांना सद्बुद्धी द्या. त्यांनी माझ्या पत्नीचं योग्य तो ट्रीटमेंट केला पाहिजे, उपचार केला पाहिजे, असा भगवंताजवळ योग ठेवला, जयघोष केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्या डॉक्टरांकडे ब्रह्मपुरीला गेलो. त्याच्यानंतर तिथून माझ्या पत्नीचा उपचार सुरू झाला आणि उपचार सुरू झाल्याच्या नंतर आम्ही तिथून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर दर महिन्याला मग आम्ही डॉक्टरी ट्रीटमेंटला ब्रह्मपुरीला जात होतो. आणि या दरम्यान माझा भगवंताजवळ माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी भगवंताजवळ योग असं ठेवलं होतं की भगवंता, माझ्या पत्नीची जी डिलिव्हरी आहे ती सरकारी दवाखान्यामध्ये झाली पाहिजे निशुल्क, असं मी भगवंताजवळ योग ठेवलं होतं. मग पहिल्या महिन्यापासून तर 8व्या महिन्यापर्यंत आमचं जाणं येणं चालूच होतं, डॉक्टरी ट्रीटमेंट सुरू होतं. 8व्या महिन्यामध्ये माझ्या पत्नीला अंगणवाडी सेविकामधून उपचारासाठी बोलवलं. माझी पत्नी अंगणवाडीमध्ये गेली. तिथल्या नर्सांनी उपचार केल्याच्या नंतर सांगितलं की बाळाच्या भोवताल नाड फसली आहे आणि बाळाची फिरण्याची ग्रोथ आहे ही कमी झाली आहे. त्याच्यानंतर माझ्या पत्नीने मला सांगितलं व माझी जी वहिनी आहे ती आशा वर्कर असल्यामुळे माझ्या वहिनीने आम्हाला डॉक्टरांना जाऊन भेटण्यासाठी सांगितलं. मग आम्ही डॉक्टरांना जाऊन भेटल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, घाबरा नको, काही होत नाही, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. आणि असं बी सांगितलं की दुखणं येईल नाही तर तुम्ही 9व्या महिन्यामध्ये जी डिलिव्हरीची तारीख दिली आहे त्या तारखेला दवाखान्यामध्ये येऊन भरती होऊन झालं, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मी आमच्या मार्गदर्शक साहेबाकडे गेलो. त्यांना ही हकीकत सांगितली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताला योग ठेवला. तीर्थफुका ज्योतीच्या तेलाने आमचा उपचार सुरू होतं. मग 9वा महिना लागला. 9वा महिना लागल्याच्या नंतर 2-3 दिवस पुन्हा लोटले तरीही माझ्या पत्नीच्या पोटामध्ये दुखत नव्हतं. त्याच्यानंतर माझ्या आईने आमच्या परिसरामध्ये जे सुईण राहते त्या सुईणला बोलवलं व पाहायला सांगितलं. सुईण आली आणि सुईणने पाहिल्याच्या नंतर सांगितलं की गर्भ हा आडवा झालेला आहे आणि बाळाच्या भोवताल नाळ फसली आहे, फिरण्याची जी क्षमता आहे किंवा ग्रोथ आहे ही कमी झालेली आहे, तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांना भेटा, असं त्या सुईणने सांगितलं. पण भगवंताजवळ मी योग ठेवलं होतं की भगवंता, माझ्या पत्नीची जी डिलिव्हरी आहे ही सरकारी दवाखान्यामध्ये झाली पाहिजे आणि माझ्याजवळ आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे माझ्याजवळ पैसे नव्हते त्यावेळेस. भगवंताकडे असं योग ठेवला होता. व त्याच्यानंतर आणि माझ्या वहिनीने मला जो सांगितलं की कैलास, सरकारी दवाखान्यामध्ये उपचार चांगला होत नाही, नर्सा लक्ष देत नाही, त्याच्यामुळे माझ्या वहिनीने मला सांगितले की पैशाकडे बघू नकोस, जीवाकडे बघ, असं सांगितल्याच्या नंतर मी पुन्हा पैशाचं जुडवाजुडवी केली व
सरकारी दवाखान्यामध्ये न जाता प्रायव्हेट दवाखान्यामध्येच नेण्याचा विचार केला। त्याच्यानंतर आम्ही नागबीडवरून ब्रह्मपुरीसाठी निघालो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी। निघता क्षणी भगवंताला प्रणाम केलं, योग ठेवलं की भगवंता आम्ही ब्रह्मपुरीला दवाखान्यासाठी जाऊन राहिलो डिलिव्हरीसाठी आणि ज्या पत्नीची ही डिलिव्हरी सुखरूप झाली पाहिजे भगवंत असा योग ठेवला आणि आम्ही नागबीडवरून ब्रह्मपुरीसाठी निघालो। दवाखान्यामध्ये पोहोचलो आणि तिथं भगवंताच्या कृपेने माझ्या भाऊजीचं भाऊ तिथं दवाखान्याजवळ आले आणि मला सांगितलं की कैलास तू तसाही प्रायव्हेट दवाखान्यामध्ये नेऊन राहिलं तर आपण एक वेळा सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन पाहू असं त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं। मग मी त्यांची ऐकून मी सरकारी दवाखान्यामध्ये नेलो। तिथं गेल्याच्या नंतर उपचार बघितल्याच्या नंतर आम्हाला असं वाटत नव्हतं की माझ्या वहिनीने जे सांगितलं होतं की सरकारी दवाखान्यामध्ये उपचार चांगला होत नाही, पण तिथं गेल्याच्या नंतर माझ्या पत्नीचा उपचार चांगला झाला आणि त्यांनी सोनोग्राफी काढायला सांगितलं। आम्ही तसंच रात्रीच्या वेळीस आम्ही सोनोग्राफी काढायला गेलो आणि रात्रभर माझ्या पत्नीचा उपचार हा चांगल्या पद्धतीने तिथं उपचार सुरू होता सरकारी दवाखान्यामध्ये। आणि दुसऱ्या दिवशी मग माझ्या पत्नीला पुन्हा सांगितलं की पुन्हा एक वेळा सोनोग्राफी काढून या। मग आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा एक सोनोग्राफी काढून आलो। मग ती बाळ जसा गर्भामधून बाहेर आला तसाच बाळांनी एक वेळा संडास केली। दुसरी वेळ आम्हाला डॉक्टरांनी आमच्या हातात दिल्याच्या नंतर दुसरी वेळ आमच्या हातात त्यांनी संडास केली व तिसरी वेळ बेडवर नेल्याच्या नंतर तिसरी वेळ बेडवर संडास केली। असं त्या बाळांनी 3 वेळा संडास केलं। भगवंताची कृपा एवढी महान आहे की असं म्हणतात की आईच्या गर्भामध्ये मुलांनी संडास केली तर पायजन होते, पण भगवंतांनी त्या डॉक्टरांना सद्बुद्धी दिली। त्यांच्या सद्बुद्धींनी जे त्यांनी योग्य जो टाइम ठेवला डिलिव्हरीचा त्या टायमामध्ये ती डिलिव्हरी झाली आणि त्या डिलिव्हरी झाल्याच्या नंतर बाळ जो बाहेर आल्याच्या नंतरच त्याने ते 3 वेळा संडास केली। पहा भगवंताची कृपा किती महान आहे। व माझा योग जो होता की मी भगवंताजवळ योग ठेवला होता की भगवंता माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे व माझ्याजवळ पैसा नाही आहे, पण माझ्या पत्नीची ही डिलिव्हरी सरकारी दवाखान्यामध्ये झाली पाहिजे बाबा असा योग जो ठेवला होता भगवंतानी तो जो योग माझा पूर्ण केला। आपण जो भगवंताजवळ ठेवतो किंवा बोलतो भगवंत आपली इच्छा पूर्ण करतात, पण आपल्याला भगवंतांचं दिलेलं तत्वशब्द नियम या तत्वशब्द नियमानं आपल्याला चालायचं आहे। चालल्याच्या नंतरच भगवंत आपल्याला इच्छेनुसार भोजन हा मिळतो। त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली, 2-3 दिवस आम्ही तिथंच होतो। तिसऱ्या दिवशी डॉक्टरचा राऊंड होता। डॉक्टर राऊंडवरती आले आणि डॉक्टरांनी बाळाकडे बघितल्याच्या नंतर डॉक्टरांनी बाळाला म्हणजे आम्हाला सांगितलं की बाळाला पिलिया झालाय बा म्हणून। असं सांगितल्याच्या नंतर मग आम्ही त्या बाळाला त्यांनी काचेच्या लाईटामध्ये ठेवलं। त्याच्यानंतर मी माझ्या पत्नीला कावीळची औषधी दिली। कावीळची औषधी याच्यासाठी दिली की बाळ हा आईचा दूध पिते आणि औषधी ही दुधावर उतरते याच्यासाठी म्हणून आम्ही ती औषधी त्या माझ्या पत्नीला कावीळची औषधी दिली। त्याच्यानंतर आणि तिथं
तीर्थफुका आमचं चालूच होतं आणि काही 2 दिवसाच्या नंतर माझ्या मुलाची जी प्रकृती आहे ती आराम झाली आणि आम्ही तिथून घरी आलो, सुखरूप घरी आलो. हा माझा सत्य अनुभव आहे, माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलाचा. अनुभवाचा माध्यम हा एकच आहे. माझा या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव सांगण्याचा तात्पर्य एक आहे की आपण तत्वशब्द नियमाने वागला तर भगवंत आपल्याला इच्छानुसार भोजन देते, असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.